आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो राजवाडे साहेब, बोला. आज कसा काय फोन केलात? मला थोडं कामाचंच बोलायचं होतं. अर्थातच, काम असल्याशिवाय फोन कराल का तुम्ही? बोला. काम माझं नाही, तुमचंच आहे. माझं माझं कसलं काम? तुमच्या चिरंजीवानी लोनसाठी प्रपोजल टाकले आमच्याकडे. काय? हो, अगदी किरकोळ अमाऊंट आहे. म्हटलं तुम्हाला एवढ्याशा पैशाची कशी काय गरज लागली विचारावं. अच्छा, म्हणजे विक्रांत त्याच्या बिझनेससाठी लोन उचलतोय. काय हो, काय झालं मॅडम? कारण सांगायचं नाहीये की सांगण्यासारखं नाहीये? प्रपोजल रिजेक्ट करा. का? सर्व तर क्लिअर आहे. लोन द्यायला काहीच अडचण नाहीये. तरीही रिजेक्ट करायचं. पण का मॅडम? मी सांगतेय म्हणून. तुम्हाला काय ते सगळं नंतर सांगेन, पण सध्या विक्रांतला एवढंच सांगायचं की फाईल रिजेक्ट झाली. आता तुम्ही म्हणताय तर करतो तसं. मी काय तुमच्या शब्दाबाहेर थोडी आहे. फक्त माझ्या कमिशनचं तेवढं मिळेल. तुम्हाला तुमचं कमिशन मिळेल. हा, हो ना? मग फाईल रिजेक्ट झालीच म्हणून समजा. गुड. हा विक्रांत तर थांबायचं नावच घेत नाहीये. नाही नाही नाही, असं होऊन नाही चालणार. विक्रांतला आधी काही करून घरी आणावं लागणार. काहीतरी भलताच विचार करावा लागणार आहे मीना देसाई. आई, 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 बरं वाटतंय ना तुला आता? विक्रांत बाळा, आला तू? कसं वाटतंय आई तुला? बरी आहे. थांब थांब, तू उठू नकोस. थांब, आराम कर तू. चक्कर आली होती आई तुला. उठू नकोस तू. असं कसं झोपून चालेल बाळा? तू आलास तर तुझ्या आवडीचा स्वयंपाक नको का करायला? काही बनवायची गरज नाही. मी आणि बाबा बघून घेऊ. अरे विक्रांत, ओके, आलोच मी. आई ग, काय होतंय तुला? काही नाही रे, जरा डोकं जड वाटतंय. डोकं दाबून देऊ का? थांब थांब, तू पड, अशी पड, मागे पड. आराम मिळतोय ना आता? थँक्यू. एक बोलू विक्रांत? बोल ना. बरं झालं तू आलास. मला वाटलं नव्हतं तू येशील. तू आजारी आहेस आणि मी येणार नाही असं होईल का?
आता बरं वाटते ना तुला? जरा वाटतंय बरं. मग निघतो मी आई आता. विक्रांत, आजचा दिवस माझ्याकरता थांबशील प्लीज? माझ्यासाठी. ठीक आहे आई, आजचा दिवस थांबतो मी इथे. विक्रांत, तुला आज जसं थांबवलं ना तसंच उद्याही थांबवेल. आणि बघशीलच तू, तो दिवसही लवकरच येईल जेव्हा मी तुला कायमचं या घरात थांबवून गिरिजापासून कायमचं दूर करेन. विक्रांत, थँक्यू. का? तुझ्या आईची एवढी सेवा करतोस ना म्हणून. मी माझं कर्तव्य करतोय आई. पण खरंच तुझ्याचमुळं मला बरं वाटतंय. आता बरं वाटतंय म्हटल्यावर लगेच कामाला लागू नकोस. अरे पण मग आपल्या जेवणाचं काय? बाबांनी ऑर्डर केलंय, तू टेन्शन नको घेऊ त्याचं. हो का? चला, ते एक बरं झालं. विक्रांत, एक बोलू? बोल ना. तू हल्ली घरी नसतोस ना, तर घर खायला उठतं रे. आपण सगळं एकत्र नाही होत ना, मग खूप चुकल्यासारखं वाटतं बघ. आई, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. बघू आता या थोड्या दिवसात मी जगतीये मरतीये. आई, उगाच काही बोलू नकोस आता. मग काय बोलू? आता आजच पाहिलंच ना कसं हे सगळं अचानक झालं. काही होणार नाहीये तुला, उगाच स्ट्रेस घेतेस तू. आणि बघ, मी लवकरच घरी येईन. मग तू, मी, बाबा आणि गिरीजा आपण सगळे सुखात राहू. हो, हा दिवस लवकरच येऊ देत म्हणजे झालं. ही गिरिजा कशाला हवीये मध्ये? आपण तिघच छान सुखात राहू. हे बघ, गिरिजाचाच फोन आहे. आता फोन कशाला? माझ्याशी बोल ना. सकाळपासून बोललो नाही ग मी तिच्याशी. अरे पण तिच्याशी तर रोजच बोलतोस ना. आज एक दिवस आईशी गप्पा मार की. तुझ्याशी रात्रभर गप्पा मारेन मी. आता फक्त गिरिजाला सांगतो मी इथे आलोय, नाहीतर उगाच काळजी करत बसेल ती. आलोच मी. ही गिरिजा नेहमीच माझ्या आणि विक्रांतच्या मध्ये येते. हॅलो मॅडम, बोला. मॅडम काय? अरे मग काय म्हणू? राणी सरकार म्हणू? काही नको म्हणूस. मला सांग, कामात आहेस? नाही नाही, कामात नाहीये. बोल. का ग? मग फोन उचलायला एवढा वेळ का लागला? म्हटलं बघू तू मिस कॉल देतेस की फोन करतेस. तू माझ्यावर चिडलायस म्हणून असं बोलतोयस ना? मी आणि तुझ्यावर चिडणार? हिंमत आहे का माझी? विक्रांत, मस्करी नको करू. सकाळपासून तुला फोन केला नाही म्हणून बोलतोयस. नाही नाही, असं काही नाही, थट्टा करतोय मी. बरं झालं पण तू सकाळपासून फोन नाही केलास. का? अगं सकाळपासून मी धावपळीतच होतो. अजूनही घरी गेलेलो नाहीये मी. घरी गेलो नाहीये म्हणजे? आईकडे आलोय. का? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? आईची जरा तब्येत ठीक नाहीये. काय झालं? काय माहिती, अचानक चक्कर आली तिला. अरे मग डॉक्टरांकडे नेलंस की नाही? डॉक्टरांनाच घरी बोलवलं होतं. काय म्हणाले मग? डॉक्टर म्हणाले की कसला ते स्ट्रेस घेतलाय तिने, म्हणून तिला चक्कर आली असेल. विक्रांत, अरे बघ, मला का नाही कळवलंस हे? अगं कळवायला वेळ कुठे होता गिरिजा? बरं मला सांग, आता तब्येत कशी आहे त्यांची? आता थोडं बरं वाटतंय तिला. विक्रांत, मला असं वाटतं आज रात्री तू तिथेच थांब. रात्री अपरात्री काही लागलं ना तर तू तिथे असायला हवास. आणि तू थांबलास तर आईंनाही बरं वाटेल. गिरिजा, मला ना तुझं कौतुक वाटतं.
अरे त्यात कौतुक वाटण्यासारखं काय आहे? बघ ना आई तुझ्याशी कशी वागते, पण तरी तू विक्रांत, अरे आता त्यांच्या मनात राग आहे म्हणून ते अशा वागतायत. आणि तुझ्या मनात विक्रांत, जे तुला तुझ्या आईबद्दल वाटतं ना, तेच मलाही त्यांच्याबद्दल वाटतं. चिटल्याशी बोलायला गेलेलो. मग मग काय, ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. मला उलट म्हणाली की तुम्हाला काय वाटतं, मला अक्कल नाहीये का? तुम्हाला वाटतं तेवढी वेडी नाहीये मी. म्हणजे अरे पण मुळात तू तिच्याशी बोलायला गेलासच का? अगं ताई, तिला कळायला हवं ना तिचं काय चुकतंय ते. बरोबर आहे, पण आता ती समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये गौरव. मला कळतंय ग, पण काळजी वाटते ना. म्हणूनच म्हणतीये, काळजी करण्यापेक्षा आपण तिची काळजी घ्यायला हवी. ताई अगं, किती विचार करतेस आमचा. खरंच सॉरी, आम्ही तुला खूप त्रास दिलाय. तिलाय काय, अजूनही देत आहे? हो, नाही नाही, खरंच आहे. रागाच्या भरात तुला किती वेळा काहीही बोललोय, पण तू नेहमी आमची साथ दिलीस. गौरव, तुम्ही माझी माणसं आहात, मी कशी तुमची साथ सोडेल? तरी पण नाही. कोण करतं मला सांग कोणासाठी एवढं? कोणी करो वा ना करो, मी करणार. माझ्या माणसांवर खूप जीव आहे. म्हणूनच म्हणतीये, सुचित्राची काळजी आता करू नकोस. आता तिला समजावून काही होणार नाहीये. अच्छा, म्हणून तू तिची समजूत काढत नाहीयेस का? पण ह्याचा अर्थ असा होत नाही की मी तिला वाऱ्यावर सोडले. गौरव, सुचित्रा कशीही वागली तरी आपली जबाबदारी आहे तिला प्रोटेक्ट कर. ताई, तू काळजी करू नकोस. हळूहळू का होईना आपण तिला समजवू. आणि मुळात तिला हे कळायला हवं की चांगलं वागून सुद्धा माणसं तिचा गैरफायदा घेऊ शकतात. बघू ही गोष्ट तिच्या डोक्यात कधी शिरतेय. विक्रांत, अरे घरी जायचं नाही तुला? का? तुमच्या का पोटात दुखतंय? नाही नाही, तसं नाहीये. म्हणजे मग तो इथं थांबला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? अरे मला काय प्रॉब्लेम असणार आहे? बाबा तुम्ही बसा आधी, बसा इथे. मी आजचा दिवस इकडेच राहतोय. मीच सांगितलंय त्याला इथे थांब माझ्याजवळ. आई तू उगाच स्ट्रेस घेऊ नकोस. हे बघा बाबा, तिथे जाऊन मला आईची काळजी वाटणारच आहे, त्यापेक्षा इथेच राहतो मी. हे बघ, तुझी इच्छा असेल तर थांब, नाहीतर तुझ्या आईची काळजी घ्यायला मी समर्थ आहे रे. बाबा असं काही नाहीये. माझा इगो सांभाळण्यापेक्षा आईला सांभाळणं खूप गरजेचं आहे. तिची तब्येत ठीक नसताना मी जाणं योग्य नाही बाबा. हे बघ, आता तू थांबतोच आहेस ना, तर आपण तिघांनी मस्त पूर्वीसारख्या गप्पा मारूया काय? हो चालेल. हा पण एक मिनिट, माझी एक अट आहे. तुम्ही अजिबात थापा मारायच्या नाहीत आणि तुमचे ते फालतू विनोदही करायचे नाहीत. म्हणजे मी फालतू फालतू विनोद करतो? हो मी थापा मारतो? हो. ठीक आहे, जातो तबला घेऊन ये. हा नाही, मी थापा मारतो ना. वाईट वाईट. आई गो विक्रांत, बघ आत्तापासून सुरू झाले यांचे फालतू विनोद. बाबा काय करताय? अहो आहो आहो, हे बघा माझ्या मुलाला त्रास द्यायचा नाही हा, अजिबात नाही. आई ग, आई नाही बाबा गुदगुला नाही. सावकाश सावकाश सावकाश. हा चल विक्रांत, आता तू जोक सांग, म्हणजे माझ्या स्टाईलचा जोक असला पाहिजे. हा आई जोक सांग. मी बर विचार करते. हा तुमच्याच पठडीतला आहे, सांगू? सांग सांग. बघा, म्हणजे जपानमध्ये जर का एका भारतीयानं शाळा उघडली तर तो त्याचं नाव काय ठेवेल बरं? करा करा, विचार करा, तुम्हाला तर यायलाच पाहिजे. नाही विक्रांत, नाही सांगू? या शिका. बाबांच्या सोबत राहून तुला हे कळलंय. यांच्यामुळे सगळं झालंय.
तुझ्याकडे पण शिकण्यासारखं खूप आहे हा. बाप, हे सोडून तुम्ही काही करा आता प्लीज. ताई, आज लवकर आलात? सुचित्राने काही खाल्लं का? अहो, खायचं सोडा, साधा चहा सुद्धा नाही घेतलाय त्यांनी. का असं करून कसं चालेल? औषधं घ्यायची आहेत तिला. ताई, त्यांनी गोळ्या सुद्धा नाही घेतल्यात. वेड लागलाय का तिला? मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या त्यांचा हट्ट सोडायलाच तयार नाहीयेत. कळलं आता मी का लवकर आले. तिच्या काळजीपोटीच लवकर आले मी. हो, पण तुमची काळजी त्यांना दिसत नाहीये ना. कशी दिसणार वहिनी? ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहे का? ताई, मला वाटतं तुम्ही एकदा बोलायला हवं त्यांच्याशी. तुला वाटतं ती माझं ऐकेल? माहित नाही, पण बोलल्याशिवाय हा प्रश्न सुटणार सुद्धा नाहीये ना. ठीक आहे, तू तिच्यासाठी ताट आण, मी बोलते तिच्याशी. हो, तुम्ही फ्रेश व्हा, मी आणतेच. काय ग, आज जेवली का नाहीस? भूक नाहीये मला. सुचित्रा, असं काय करतेस? 2 घास खाऊन घे. नाही, नकोय मला. आईने आपल्याला काय शिकवलंय? अन्न हे पूर्ण ब्रह्म. मग तू असं अन्नाचा अपमान करणार आहेस? अच्छा, म्हणजे तू कोणाचाही अपमान करायचा आणि मी नाही करायचा, असं आहे का? हे बघ, तुझा राग माझ्यावर आहे ना, मग जेवायला काय प्रॉब्लेम आहे? चल, 2 घास खाऊन घे. मी नको बोलले ना. सुचित्रा, अगं हट्टीपणा नको करूस. हे घे, खाऊन घे. मला नकोय, मी बोलले ना एकदा. सुचित्रा, आवाज खाली, आवाज मलाही चढवता येतो. ताई आहेस ना, ताई सारखी राहा. आई बनण्याचा प्रयत्न करू नकोस. अगं मी तुला फक्त जेवायला सांगत होते. तुला काय वाटतं ग? तू आई सारखी बोललीस तर मी ऐकणार आहे? आई इथे असती तर तिने हेच केलं असतं ना. ती आई आहे, मी तिचं ऐकलं असतं. अगं मग माझं ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? अच्छा, म्हणजे तू लोकांची कशीही वाग, वर अपेक्षा ठेवतेस की त्यांनी तुझं ऐकावं? सुचित्रा, काय चुकीचं वागले मी? अगं, तू माझ्यापेक्षा जास्त जग बघितलंयस ना, मग हा प्रश्न तू मला का विचारतेस? तू स्वतःला विचार ना, माझं काय चुकतंय, काय बरोबर आहे. तू ना तुझा तो इगो बाजूला ठेव, म्हणजे तुला कळेल आपलं काय चुकतंय ते. नाही कळत मला. तू सांग, कोणाशी चुकीचं वागतीये? ग, माझ्या सरांची. तू त्या बिचारांच्या कानाखाली मारलीस, त्यांचा अपमान केला तरी तरी किती आपुलकीने बोलत होते ते तुझ्याशी. आणि तू कशी वागत होतीस ग? माझ्या तब्येतीचीच विचारपूस करत होते ना ते, आणि तू कशी वागलीस त्यांच्याशी? अच्छा, आता तो माणूस अशी आग लावतोय काय? त्यांनी काही आग वगैरे लावलेली नाहीये, त्यांनी मला काहीही सांगितलेलं नाहीये ताई. पण याचा अर्थ हा नाहीये तू त्यांच्याशी कशी वागशील आणि मला कळणार नाही. तुला कळलं तरी मला फरक पडत नाही, पण मला माहितीये त्या माणसाशी कसं वागायचं ते. आज जो इगो आहे ना तुझा, तो जरा बाजूला ठेव आणि समजून घे, तुला वाटतायत तसे सर नाहीये. काहीही म्हण तू, पण मी त्या माणसाशी असंच वागणार. ठीक आहे, तर मग माझ्याकडूनही अपेक्षा करू नको की मी तुझ्याशी नीट वागेन. का नाही ठेवायची मी अपेक्षा? अगं तू लहान बहीण आहेस माझी. म्हणून काय झालं? जर सगळं ऐकण्याचा ठेका नाही घेतलाय मी. ऐकावं लागेल. नाही ऐकणार, नाही ऐकणार मी काय गौरव दादा नाहीये तुझं सगळं ऐकायला. तुला ना सतत मोठेपणा हवा असतो, सतत मी करत असतेस तू. मला ना तुझी गरज नाहीये ताई. आणि ए बाई, ते सरच मागे लागले होते मिनिटावर बदल का माहितीये? कारण तुला त्रास होऊ नये म्हणून. अगं
ते माझ्यापेक्षा किती मोठे आहे वयानी, पण तू आमच्या दोघांवर संशय घेते. सरांच्या आणि माझ्या मनात असं काहीही नव्हतं, लक्षात ठेव. चिटल्या, तू जरा शांतपणे बोलशील का? जमणार नाही, जमणार नाही. मी माझा मेंटॉर चेंज करणार नाही. तुझ्या इगोसाठी मी माझे सर सोडणार नाही. सुचित्रा, कळलं ताई? काही झालं की लगेच का हात उचलतेस तू? मला कोणीच का समजून घेत नाहीये. आईला एक कॉल करू का? कदाचित तिच्या समोर मन मोकळं केलं तर मला बरं वाटेल. नको, नाही नाही नकोच. बस ती तिकडे टेन्शन घे. आई, तुझी खूप आठवण येते ग. तू असायला हवी होतीस आता. असं वाटतंय तुझ्या कुशीत येऊन खूप रडावं. तू असतीस तर ताईला समजावलं असतं ना ग. ते सर खरंच चांगले आहेत, पण कुणाला माझं पटतच नाहीये. गौरव दादा ताईच्या बाजूनेच बोलतोय. ताई, शांत झालात का तुम्ही? वहिनी, शांत होण्याची गरज मला नाहीये, तुम्हाला आहे. तुम्ही घाणेरडा विचार करताय. असं का बोलताय तुम्ही? हे बघा, तुमच्या अशा वागण्याने सगळ्यांनाच त्रास होतोय की नाही? अगं मी काय चुकीचं वागतेय? हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण आता मोठ्या झालायत तुम्ही. हे मला नाही, ताईला कळायला हवं. आणि प्लीज तू ना माझी समजूत घालू नको. हा, बरं बरं, नाही काढत समजू. थोडं जेवून घेता का? नाही, नकोय मला. हो, सगळ्यांनीच नको म्हटलं तर कसं चालेल? तुम्ही जेवला नाहीयेत म्हणून ताईही नाही जेवल्यात, भाऊही नाही जेवले. अगं मग त्यांना जेवायला सांग ना. माझ्या का मागे लागलीये? मला नको फोर्स करू. ताई, असं उपाशी पोटी राहून कसं चालेल हो? उपाशी राहिलात तर पोटातले कावळे ओरडायला लागतील. हा वहिनी, प्लीज प्लीज प्रयत्न करू नकोस. हं? माझं ठरलंय, जोपर्यंत ताई सरांची माफी मागणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. ताई, अहो मी काय म्हणते, वहिनी, तू मला समजवण्यापेक्षा ना ताईला समजव. आणि ऐक ना, प्लीज तू इथून जा. मला ना काही वेळ एकटं राहायचंय. अगं जा ना. अगं तू लहान बहीण आहेस माझी. म्हणून काय झालं? तुझं सगळं ऐकण्याचा ठेका नाही घेतलाय मी. ऐकावं लागेल. नाही ऐकणार. अरे मार मला, मार. चिटल्या, असं काय करतेस तू? अरे माझं काहीच चाललं नाहीये दादा, हिचं सुरू आहे. मार ना अगं. पोट चिटल्या, अगं. भरेपर्यंत मार. मारून टाक, मारून टाक, मारून टाक. गिरिजा, ते हरवली होतीस. विक्रांत, तू आलास? तू काय करतेस इथे?
आणि एवढा कसला विचार करत होतीस? नाही काही नाही, अरे तुझीच वाट बघत होते. अगं, पण तू कुठल्या विचारांमध्ये होतीस? मी हो तू. आता आधी विक्रांतचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवा. गिरिजा, हा? परत तंद्री लागली तुला? नाही नाही, अरे तुझाच विचार करत होते. माझं काकूंची तब्येत कशी आहे आता? हे विचारायला तू इथे आलीस? का नाही येऊ शकत का? नाही येऊ शकतेस मग. चौकशी करावीशी वाटली म्हणून आले. आहे बरी आहे आता ती. असं का म्हणतोयस? कारण मला कळत नाहीये काय झालंय ते. म्हणजे नका ते काय झालंय विक्रांत? मग आता आता काय करायचं मला सुचत नाहीये. पण काहीतरी ऑप्शन तर काढावा लागेल ना. आपला जो एक मित्र आहे राजा, त्याने एक ऑप्शन सुचवलाय. मला त्यात काय तथ्य वाटत नाहीये. काय ऑप्शन? एक बॉक्सिंग कॉम्पिटिशन आहे. ती कॉम्पिटिशन जिंकल्यावर जी प्राइज मनी मिळणार आहे, त्या प्राइज मनी मधून आपण कॅफे सुरू करू शकतो. अरे मग त्याचं व्हेरी गुड आयडिया. तुला पटतंय? हो, कारण मला माहितीये तू जिंकशील. कसं जिंकेल गिरिजा? ते काय सोपं नाही अगं. विक्रांत, अरे आयुष्यात काही सोपं किंवा कठीण नसतं. आपण फक्त स्मार्टली हार्डवर्क करायचं. पण माझी प्रॅक्टिस नाहीये आता. मग आता सुरू कर. तुला खरंच वाटतं हे मी करायला हवं? हो, अगं, पण हे सोपं नाही आहे. म्हणजे मी फिट पण नाही अगं तेवढा आता, आणि विसरलोय मी सगळं. विक्रांत, आपल्याला जी गोष्ट आवडते ना ती आपण कधीही विसरत नसतो. हा सवय नसल्यामुळे जरा धूळ बसली असेल, पण ती धूळ आपण झटकू शकतो ना. खूप प्रॅक्टिस करावी लागेल. घाबरतोयस? नाही मी घाबरलेलो नाहीये, पण मला प्रश्न पडलेत की मी प्रॅक्टिस करणार की मग मी दुकान सांभाळणार, सगळं कसं मॅनेज करायचं? दुकानाचं टेन्शन तू घेऊ नकोस. मी आणि राजा करतो मॅनेज. तुम्ही कसं मॅनेज करणार? आणि तुमची कामं कोण करणार? आमच्यावर विश्वास आहे ना. स्वतःपेक्षा जास्त आहे. मग झालं, तू तयारीला लाग. तू म्हणतेस खरं, पण मला पटत नाहीये. विक्रांत, हे बघ, प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. यश मिळालं तर आनंदच आहे, आणि नाही मिळालं तर प्रयत्न केल्याचं समाधान तरी आहे. तू जर ही कॉम्पिटिशन जिंकलास तर त्या मिळालेल्या पैशातून कॅफे सुरू करू शकशील ना. लोन घेण्याची गरजच नाही. अरे एकेकाळी तू बॉक्सिंग एकेकाळी जमत होतं राजा मला, आता नाही जमत. सवय नाही राहिली आता. बॉक्सिंग काय तुला चेष्टा वाटते का? प्रॅक्टिस लागते त्याला. मग करशील ना. आहे तुझ्याकडे वेळ. बघू, करतो मी विचार. गुड. आय नो यू कॅन डू इट. काय ग, बरी आहेस ना? हो म्हणतेस, पण तुझ्याकडे बघून वाटत नाही. मी बरी आहे धनश्री. काय झालंय मला नाही सांगणार? ऍक्च्युली थोडा इश्यू झालाय. काय? हो, आता तर तिने जेवणही टाकलंय. यावर तुला लवकरच सोल्युशन शोधावं लागणार आहे. सोल्युशन एकच आहे ग, तुम्ही डॉक्टर जयंतची माफी मागायची. अगं पण
तिची अट आहे ही. मी तरी काय करू? शुद्ध वेडेपणा आहे हा. तो माणूस कसा आहे हे सगळ्यांना माहितीये. माहितीये, पण आता तिने त्याच्यावर आंधळा विश्वास टाकलाय, त्याला आपण तरी काय करणार? सगळं विचित्रच होऊन बसलंय ग. मी त्याच टेन्शन मध्ये आहे आता. टेन्शन नको घेऊ, होईल काहीतरी. हे घे. काय रे, मूड ठीक आहे ना? माझ्या मूडला काय झालंय? नाही, मी आपलं असं सहज विचारलं. अरे काय चाललंय तुझं? काय बोलायचंय का तुला? हो, नाही काही नाही, जाऊ दे. अरे काय हो नाही, बोल ना, काय बोलायचं ते. बर, विचारतोच. काय ठरलंय तुझं? कशाबद्दल? कशाबद्दल काय? बॉक्सिंग बद्दल. म्हणजे हात धुवूनच मागे लागलायस माझ्या? हो, कारण मला असं वाटतंय की तू हा चान्स सोडायला नको. हा, गिरिजा पण असंच म्हणत होती. बघ, आता गिरिजा पण हेच म्हणतीये, म्हणजे बरोबरच असणार ना. अरे पण मी सरावाला लागलो तर मग दुकानाचं काय, ऑर्डरचं काय? विक्रांत, ते होईल ना मॅनेज. तू आता वेळ घालवू नको, प्रॅक्टिसला सुरुवात कर. तुला बोलायला काय जातंय? असा तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत मी. मला जरा विचार करायला वेळ दे. बर, आजचा दिवस विचार कर आणि प्रॅक्टिसला सुरुवात कर. एकीकडे वाटतंय राजा म्हणतोय तसा चांगला चान्स आहे, दुसरीकडे वाटतंय हातचं सोडून पळत्याच्या मागे जायला नको. काय करू काही कळत नाही. अरे बाबा, चालू दे तुझं चालू दे. या ना बसा बसा बस. काय घेणार तुम्ही? चहा कॉफी काय आणू मी, सांगा. अरे काही नको मला, बस बस रे. अहो, पाणी तरी घ्या. काही नको, बस. अचानक आला तुम्ही? काही नाही रे, तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आलो. मला पण तुमची दररोज आठवण येते बाबा. बरं झालं तुम्ही आलात. खरं म्हणजे मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं पण होतं. बोला ना बाबा, काय झालं? तू बॉक्सिंग कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट होतोयस असं ऐकलं मी. हो बाबा, मी पार्टिसिपेट करतोय. नाही म्हणजे तू त्यात पार्टिसिपेट करू नकोस असं म्हणणार नाही मी. काय काळजी वाटते ना बाबा. काय झालंय? आय नो विक्रांत, तू तुझं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ही जीवावर बेतणारी रिस्क घेतोयस, पण तरीही बाबा डोंट वरी. बघा, मी हे सगळं करताना सांभाळून करेन, काळजी घेऊन करेन. हो रे, तरीही काळजी वाटतेच ना. सुरुवातीला ऐकलं ना तेव्हा खूप काळजी वाटली, पण नंतर म्हटलं आपला मुलगा एवढा प्रयत्न करतोय, त्याला सपोर्ट केलाच पाहिजे. थँक्यू बाबा.
मला सुद्धा ह्या सपोर्टची अपेक्षा होती. अरे हे तर काहीच नाही. मला तुझ्यासाठी अजून बरंच काही करायचंय. मला सांग, या कॉम्पिटिशनसाठी आपण एखादा कोच अपॉइंट करूया का प्रॅक्टिससाठी तुला ब्रँडेड इक्विपमेंट मागवायचे? सांग तुला काय हवंय. बाबा खरं सांगू, 2 दिवस बाकी आहेत. नवीन कोच वगैरे नको आता, ते सगळा गोंधळ होईल. त्यापेक्षा मी माझ्या बाजूने प्रयत्न करतोय, स्मार्ट वर्क करतोय. तू ना तुझ्या आईसारखा हट्टी आहेस. बरं ठीक आहे, काही लागलं तर सांग मला, मी आहे तुझ्यासोबत. हो बाबा, थँक्यू. चला जोरदार तयारीला लागा आता. बरं चल, येतो मी. ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. अरे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल तर मी नक्की कॉम्पिटिशन जिंकेन बाबा. सर का नाही आले अजून? हां हॅलो. हां नाही जस्ट ऑपरेट केलं त्याला. शी इज डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. नाही नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. हां मी तुम्हाला नंतर कॉल. अरे मी तुम्हाला नंतर कॉल करू? हां करतो आरामशीर. हां अरे मिस सुचित्रा मयेकर, आय एम रिअली सॉरी. नाही मला रिसेप्शनिस्टने सांगितलं की तुम्ही आलात, पण कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहिलं. खूप उशीर झाला ना मला. नाही सर, काही हरकत नाही. इट्स ओके. नाही कसं, अहो 3 ऑपरेशन शेड्यूल केली होती या लोकांनी. अरे बापरे. सर तुम्ही खूप दमलात का सर? हा थोडासा. अरे बापरे. मिस सुचित्रा मयेकर, एक सजेशन देऊ का? हा आजचा चॅप्टर आपण उद्या करूया का? हो सर, काही हरकत नाही, चालेल. थँक्यू व्हेरी मच. मग आपण असं शेड्यूल करूया की माझी ड्युटी सुरू होण्याच्या आधी आणि माझी ड्युटी संपल्यानंतर आपण भेटू निवांतात. हो सर, आपण एक काम करू, तुमच्या स्केड्यूल प्रमाणे सगळं प्लॅन करूया. ठीक आहे? सुपर. सर थँक्यू सो मच. थँक्यू मी सुचित्रा मयेकर. थँक्यू कशासाठी? सर तुमच्यामुळे मी एवढ्या लवकर बरी झाले. माझ्यामुळे? नाही हो नाही. अहो तुमच्या मनाने ठरवलं आणि तुम्ही लगेच बरा झाला. सर असं मनापासून ठरवलं तर खरंच होतं का? ऑफकोर्स असंच होतं. हो तुम्ही रडल्या असतात, चिडल्या असतात, तर अशी रिकव्हरी फास्ट झालीच नसती. म्हणजे सगळं मनावर डिपेंड आहे. ऍब्सोल्युटली. कसं आहे, आपण जसा जगाचा विचार करतो तसंच आपल्याला जग दिसतं. पण आपण जे मनात ठरवतो तसंच जग असतं असं नाही ना सर. अहो म्हणून तर म्हणतात हे तुमच्या मनाचे खेळ आहेत. असेलही कदाचित. असेल नाही, आहेच तसं. हे अनुभवाचे बोल आहेत. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला वाईट समजलो, त्याच्याबद्दल वाईट दुराग्रह केला, तर त्या माणसाने कितीही चांगलं काम केलं तरी तो वाईटच असतो. असं का? कारण आपण त्यांच्या विषयीचा ग्रह बनवलेला असतो. ऍब्सोल्युटली राईट. यू आर ऑन पॉइंट. म्हणूनच सांगतो, तुमच्या ताईला बदलण्याचा प्रयत्न करू नका. शी इज ऍब्सोल्युटली परफेक्ट.
आता त्यांच्या मनात माझ्याबद्दलची काही इमेज अशी ती क्रिएट झाली आहे म्हणून ग्रह म्हणा ते. पण मग तिच्या मनातला राग कसा जाणार? एक ऑप्शन आहे माझ्याकडे. काय सर? तुम्ही येणाऱ्या या एक्झाम मध्ये डिस्टिंक्शननी पास व्हा. पण त्याने काय फरक पडणार आहे? त्यानं काय होईल असा काय प्रश्न विचारता आहोत? त्यांना तरी पटेल आपण सिरियसली अभ्यास करत होतो, नाहीतर त्यांना वाटायचं आपण टाइमपास करतोय. आणि खरं सांगू काय, हे सगळं माझ्यासाठीच आहे. त्यांच्या मनात माझी इमेज जरा बरी होईल, हो की नाही? किती नाटकी माणूस आहे हा. सुचित्राला कळतही नाहीये की ती त्याच्या बोलण्यात कशी अडकत जातीये. सर बरोबर बोलताय तुम्ही. मी ना आता खरंच मेहनत घेईन आणि चांगल्या मार्क्सने पास होईल खरंच. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. अरे हेडनर्स मिस गिरिजा मयेकर, तुम्ही तिथे उभ्या का? हो, केबिनचं दार उघडच ठेवतो आजकाल मी. या 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 आतमध्ये. बोला, काय काम काढलेत माझ्याकडे? फाईल द्यायची होती. आजकाल तुम्हीच फाईल द्यायला लागलात. बरं आहे, त्यामुळे आमच्यातलं कॉन्व्हर्सेशन तर वाढतंय. यू मे गो ना. विक्रांत, हा घे. खा. गिरिजा, मी किती लकी आहे ग. तुझ्यासारखी बायको मला मिळाली. का? का म्हणजे एवढं छान छान स्वादिष्ट खाणं तू मला बनवून देतेस. काही असतं तुझं. जगा बघतेस. काही नाही. तुझी मेहनत बघून कौतुक वाटतंय. आणि आता तो दिवसही आलाय जेव्हा तुला तुझ्या मेहनतीचं फळ मिळेल. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी गिरिजा. भविष्य ठरणार आहे उद्या. तू नको काळजी करूस. सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे बघ. माझ्या समाधानासाठी बोलतेस ना? नाही रे, मला माहितीये तूच जिंकणार आहेस. कसं ग? तुला कसं माहिती मी जिंकेन? तुझ्या पाठीशी एवढ्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्स आहेत. तू हरूच शकत नाहीस.